नमस्कार. तर आज ना जेवणामध्ये भरपूर सारे पदार्थ आहे, पण रेसिपी काय देताच येणार नाही. तर ही आहे सर्वात प्रथम मी पालकची भाजी करत आहे. तर खाली तो जो आहे तो मी तडका तयार केलेला होता. कांदा, लसूण, लाल मिरची आणि टोमॅटोचा, आणि त्यामध्ये सर्व मसाले टाकून त्याला चांगला रंग आल्यानंतर स्वच्छ धुतलेली पालक मी त्यात टाकली आणि ती चांगली शिजवून दिली. त्यामध्ये तुम्ही डाळ टाकू शकता. नंतर करायचं होतं फ्लॉवर क्रिस्पी, हे सॅलॅड. तर यामध्ये मी पालक टाकलेलं, बीट, काकडी, टोमॅटो, तुम्ही पर्पल कॅबेज टाकू शकता आणि थोडंसं लाल तिखट आणि मीठ टाकून मी हे मिक्स केलेलं. तर आपली पालक इथे शिजलेली आहे. त्यानंतर तिला मॅश करून घ्यायचं आहे खूप छान पद्धतीने. डाळ टाकल्यानंतर अजून छान घट्ट होते. त्यानंतर मी बनवलेल्या पोळ्या मी तुम्हाला इथे एक दाखवत आहे. मस्त पोळ्या झाल्यानंतर स्वीट पण बनवायचं होतं. स्वीटसाठी आपले जे स्वीट पोटॅटो असतं रताळे, त्याचे मी चांगले पातळ काप करून घेतलेले, ते चांगले पातळ काप केलेले आणि ते पातळ काप तव्यावरती आधी वाफवून घेतलेले. ते खूप लवकरच वाफतात, त्याला पाण्याची गरज नाही पडत. नंतर एका साईडला मी फ्लॉवर क्रिस्पी तळलेलं, फ्लावरचे हे तुकडे स्वच्छ धुवून घेतले. नंतर हे टिक्का मसाला होता, त्यामध्ये मी हे चांगले फ्राय केलेले. व्हेज होता तो, नॉनव्हेज नव्हता. आणि हे चांगले सॉफ्ट झाल्यानंतर त्यामध्ये वरतून गूळ टाकायचा आहे. गावठी तूप टाकून, सॉरी मी सांगितलं नाही, गावठी तूप टाकून हे चांगले वाफवायचे आहे. हे चांगले सॉफ्ट झाल्यानंतर त्यामध्ये गूळ टाकायचा आहे आणि ते परत एकदा वाफवायचे आहे. इतके छान क्रिस्पी आणि एकदम कॅरमलाइज लागतात ना, खूप छान, माझी फेवरेट डिश आहे. त्यानंतर आपण ताट सजूया. त्यामध्ये सर्वात पहिले सलाड टाकलेला आहे आपण. त्यानंतर स्वीट पोटॅटो, फ्लॉवर क्रिस्पी, भात, पालकची भाजी आणि पोळी. तर हे तयार आहे. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.